नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी काही कामानिमित्त बाहेरगावी निघालेली आहे. जाता जाता आम्ही रस्त्यावर एका ठिकाणी थांबलो, म्हणजेच जेवणासाठी थांबलो. बघा, मी तुम्हाला आता हॉटेलच्या बाहेरील दृश्य दाखवणार आहे. हे बघा किती सुंदर असे दृश्य आहे ते. दुपारची वेळ असल्यामुळे ऊन सुद्धा खूप होते, त्यामुळे आम्ही येथे खूप काही वेळ असे थांबलो नाही. जेवण आटोपले आणि आम्ही परत प्रवासासाठी निघालेलो आहोत. घरी पोचल्यावर मी तेथे स्वयंपाकाची तयारी केली. हा बघा कावळा कसा बसलेला आहे. त्याला मी एक पोळी दिली आणि ती पोळी घेऊन तो लगेच उडून गेला. आणि मागे सुद्धा सुंदर असे शेत आहे. हे बघा, मी तुम्हाला शेत दाखवते आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. मागे सुंदर शेत आहे. या शेतामध्ये वांगी, भेंडी या प्रकारचा भाजीपाला लावलेला आहे. हे बघा, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज सुद्धा येथे येत आहेत. लांबून कोकिळा, घार, त्याचप्रमाणे चिमण्या, कावळे सुद्धा या झाडांवर आपल्याला बसलेले दिसत आहेत. आज मला थोडा वेळ असल्यामुळे मी जवळच असलेल्या माझ्या मामे भावाला सुद्धा भेटण्यासाठी आता निघालेली आहे. आलेली आहे माझ्या मामांकडे. हाय रिधान. आणि हा आहे रिधानचा पसारा खेळण्यांचा. अरे बापरे. बरोबर, थांब. हो, हा लहानपणाचा आहे ना. हा आदू आहे का इकडचा? आदूचा पण घेतला. व्हिडिओ बनवता बरं. अति व्हिडिओ बनवते. बोल चांगला रे. काय काय दाखव बरं. आहे रिधान, म्हणजेच माझ्या मामे भावाचा मुलगा. आणि या शेजारी आहेत माझ्या मामी. आत्या आहे मी. आता तो मला त्याने एका कुंडीमध्ये जांभळाचं बी लावलंय झाड येण्यासाठी, ते दाखवत आहे. कसली? फ्रूटची बी. हो का? फ्रूटची बी. जिथे कुठलं फ्रूट पण? चिक्कू? चिक्कूचा? आईला विचार. चल आईला विचारचं. कुंडीमध्ये जांभळाची बी टाकली. ही शेजारच्या घरातली मांजर, तिचं नाव चिकू होतं, म्हणजे चिकू मांजर. हे बघा किती सुंदर आहे ही मांजर.
मांजर जरी असली तरी ती स्वभावाने अगदी शांत होती आणि प्रेमळही होती. तर तिचे आमच्या बरोबर थोडे खेळून झाल्यावर ती बाजूलाच असलेल्या एका पत्र्यावर जाऊन बसली. चिकू 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 कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.